हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथल्या श्री कल्लाप्पा आवाडे जवाहर शेतकरी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली आहे। उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी 19 जागांसाठी 19 अर्ज शिल्लक राहिलेत, पण बिनविरोधची अधिकृत घोषणा 30 नोव्हेंबर रोजी होईल। जवाहर साखर कारखान्याच्या स्थापनेपासून आतापर्यंतच्या 7 पंचवार्षिक निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत। बिनविरोध निवडणुकीची परंपरा 35व्या वर्षीही कायम राहिली आहे। हुपरी इथल्या कल्लाप्पा आवाडे जवाहर शेतकरी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक जाहीर झाली। उत्पादक सभासद गटातून 14 प्रतिनिधी, महिला गटातून 2, अनुसूचित जाती जमाती गटातून 1 तर बिगर उत्पादक आणि संस्था गटातून 2 प्रतिनिधी निवडून द्यायचे आहेत। शनिवारी 19 जागांसाठी 19 उमेदवारी अर्ज शिल्लक राहिल्यानं ही निवडणूक बिनविरोध झाली आहे। माजी खासदार कल्लाप्पा आवाडे यांनी सन 1990 साली जवाहर शेतकरी साखर कारखान्याची स्थापना केली। माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांची एकहाती सत्ता असणाऱ्या जवाहर कारखान्याच्या 7 पंचवार्षिक निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत। सहकार महर्षी आणि माजी खासदार कल्लाप्पा आवाडे हे विद्यमान चेअरमन आहेत। या कारखान्याची 16,000 मेट्रिक टन गाळप क्षमता आहे। नव्या संचालक मंडळात 8 नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे। उत्पादक सभासद सर्वसाधारण गटातून कल्लाप्पा आवाडे, प्रकाश आवाडे, शीतल अमन्नावर, बाबासो चौगुले, आदगोंडा पाटील, अभयकुमार काश्मीरे, संजय कुमार कोथळी, गौतम इंगळे, सुरेश बेडगे, पार्श्वनाथ उर्फ सुनील नारे, दरगौंडा पाटील, प्रकाश पाटील, सुनील पाटील, दादासाहेब सांगावे, महिला गटातून कमल पाटील, वंदना कुंभोजे, अनुसूचित जाती जमाती गटातून प्रशांत कांबळे, बिगर उत्पादक आणि संस्था सभासद गटातून सुभाष जाधव, अण्णासाहेब गोटखिंडे यांना संधी मिळाली आहे। निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी अमोल एडगे तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी संजय तेली आणि उपनिबंधक सुनील धायगुडे काम पाहतायत।